श्रीराम. आज आपण मनोबोधाचा अंतिम श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली या 205व्या मनोबोधाच्या फलश्रुतीच्या श्लोकामध्ये म्हणते, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. फलश्रुतीच्या या अंतिम श्लोकात समर्थ माऊली आपल्याला गेल्या 205 श्लोकातून या जीवाच्या अंतःकरणामध्ये तो ज्या टप्प्यावरती आहे तिथपासून त्याचा घडलेला क्रमविकास या फलश्रुतीच्या आधाराने आपल्याला सांगत आहे. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की या मनाची शते अर्थात या मनाचे हे 205 श्लोक जो मनापासून ऐकतो त्याच्या अंतःकरणातल्या दोषांची त्याला निश्चित जाणीव होते आणि या दोषांचं विसर्जन देखील त्याच्या या जाणीवेमधूनच होत असतं. या मनोबोधाच्या अभ्यासाच्या आधाराने जे मतिमंद होते ते साधनेसाठी योग्य झाले. ज्यांच्या जीवनामध्ये साधना ही अत्यंत दृढ अशी पद्धतीने सद्गुरु कृपेने चाललेली आहे, अशा जीवांना देखील हा मनोबोधाचा अभ्यास हा अत्यंत पूरक आहे. कारण की या साधनेला अत्यावश्यक असणाऱ्या वैराग्य, सामर्थ्य आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींचा चढता आलेखच जणू या मनोबोधाच्या श्लोकाच्या अभ्यासातून त्या जीवाला या परमार्थाच्या पूर्णत्वाकडे नेत असतो. या सर्व टप्प्यांवरील जीवांना मुक्तीचा हा सोहळा भोगण्याचं भाग्य या मनोबोधाच्या श्लोकातून प्राप्त होतं. पण त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे विश्वासाची, संपूर्ण गाढ निष्ठेची, सद्गुरु चरणांशी अनन्य होण्याची. ज्याने आपला विश्वास, ज्याने आपली निष्ठा या मनोबोधांच्या श्लोकामध्ये आत्मचिंतनाच्या आधाराने ठेवली, जो या सद्गुरूच्या चरणांशी या मनोबोधाच्या अभ्यासातून अनन्य झाला, त्याच्या घराचा पत्ता विचारत मोक्ष त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. असं अत्यंत महत्वाचं आवाहनात्मक आश्वासन समर्थ आपल्याला या मनोबोधाच्या श्लोकाच्या अंतिम चरणामध्ये देत आहेत. श्रोतेहो, आज आपला हा फलश्रुतीचा मनोबोधाचा भावार्थाचा अभ्यास. गेले 7 महिने आपल्याशी हा जो संवाद चाललेला आहे, या मनोबोधाच्या श्लोकाच्या आधाराने अनेक नवीन मित्रमंडळी यांच्या संपर्कामध्ये या श्लोकांच्या आधाराने मी आलो. अर्थात हे प्रारब्धाचंच संचित होतं की आपल्यापर्यंत मी कदाचित या आवाजाच्या माध्यमातून पोहोचावं. त्यातून अनेक प्रकारचे प्रश्न वारंवार माझ्यापर्यंत यायचे, पण माझा स्वभाव हा कुठल्याही वैयक्तिक पातळीवरील प्रश्नांचे उत्तर देण्याच्या दृष्टीने अनुकूल नसल्यामुळं मी बऱ्याचदा टाळत आलो. पण आज हा आपला निदान या मनोबोधाच्या आधाराने तरी शेवटचा संवाद आहे. त्यामुळं काही या 6-7 महिन्यात आलेले 2-3 छोटेसे प्रश्न, त्यांची उत्तरं केवळ आपल्या समाधानासाठी देऊन आजच्या या फलश्रुतीचा अभ्यास आपण पूर्ण करूयात. श्रोतेहो, मला काही जे प्रश्न या मनोबोधाच्या अभ्यासातून विचारले गेले त्यातील या व्हॉट्सअप या माध्यमातून हा केवळ आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असल्यामुळं मी नेमका कोण बोलत आहे याचा पत्ता बऱ्याच जणांना नसेल. अर्थात मला माझं नाव सांगून कुठलंही लौकिकाची उपाधी माझ्या मागे लावायची नाही. त्यामुळं तो नाव, ते एकंदर व्यक्तिमत्व हे आपण दूर ठेवूनच या प्रश्नांचा अभ्यास बघूयात. एक प्रश्न असा होता की ही आपली प्रवचनं कुठं चालतात, या मनोबोधाच्या प्रवचनाला किती लोक उपस्थित असतात. श्रोतेहो, मला सिलसिला चित्रपटातलं अमिताभ बच्चनचं जे वाक्य आहे ना, ते या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगावंसं वाटतं
कि मैं और मेरी तन्हाई हमेशा ये बातें किया करते हैं. हा रात्री 11-11:30 नंतर माझा एकांताचा प्रवास, तिथं मी आणि माझा सद्गुरू माऊली यांच्या संवादातून, याच्या चिंतनातूनच हे मनोबोध कुठल्याही प्रकारच्या श्रोत्यांच्या अस्तित्वाशिवाय केवळ माझ्या सद्गुरूच्या अस्तित्व भावनेतून साकारलेले आहेत. त्यामुळे ही प्रवचनं कुठेही, कुठल्याही देवस्थानामध्ये, कुठल्याही संस्थानामध्ये झालेली नाहीत. दुसरा प्रश्न लोक असे विचारायचे की आपण या प्रवचनांमधून जे सांगता त्या प्रवचनांना कुठला आधार ग्रंथ आहे, आपण कुठल्या पुस्तकांची या ग्रंथाच्या किंवा या मनोबोधाच्या श्लोकांसाठी संदर्भ म्हणून वापर करत असता. अर्थात मी वारंवार रामायणाचा, भागवताचा, तुकाराम गाथेचा उल्लेख या मनोबोधाच्या श्लोकाच्या आधाराने करतोच, पण मी याचा ज्ञानी नाही. मला याच्यातलं अजिबातच खरोखर ज्ञान नाही. कदाचित माझ्या या श्लोकांच्या संदर्भामध्ये अनेक चुका देखील असतील, पण यामध्ये मला केवळ जर कुठला आधारभूत ग्रंथ, कुठलं आधारभूत स्थान असेल तर ते माझ्या सद्गुरूचं होतं. मी अत्यंत अभिमानाने सांगतो की हे माझे मनोबोधाचे श्लोक केवळ माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समर्थ कृपा आशीर्वादानेच मी करू शकलो. याला कदाचित तांत्रिक गोष्टींमध्ये जो अत्यंत यामध्ये खोलात जाऊन बघेल त्याला अनेक त्रुटी आढळतील. मला याचं देखील कौतुक वाटेल की माझ्या त्रुटी मला कोणीतरी सांगतंय की ज्यातून माझंच कदाचित कल्याण आणखीन पुढे होऊ शकेल. पण मला या एकाच गोष्टीचा आधारस्तंभ आहे श्रोतेहो, की हे केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरू कृपेचा प्रसाद, जो मी आपल्यापर्यंत केवळ त्याच्या आधारावरती पोहोचवू शकलो. त्यामुळं याला कुठलाही आधार ग्रंथ नाही, हे केवळ सद्गुरू कृपेचं माध्यम होतं की ज्याच्यामुळं या मनोबोधाचे श्लोक घडू शकले. आणि हा माझा केवळ कल्पना विलास नाही. आपल्याला असं वाटेल की प्रत्येकालाच ही कृतार्थता सद्गुरू चरणी द्यावी असं वाटतं, पण याला संदर्भ आहेत. हे एवढं मोठं शिवधनुष्य हे सामान्य जीवानी, आणि तेही माझ्यासारखा जो व्यावसायिक आहे, जो इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे, अशा माणसाने या 205 मनोबोधांच्या श्लोकांचा, की ज्याच्यामध्ये जेव्हा शेवटी आत्मस्वरूपाचं चिंतन या गेल्या 40-50 श्लोकांमध्ये आपण अभ्यासलं, तेथे एक हा 4 ओळीचा श्लोक हा अत्यंत बुद्धीचा कीस पाडणारा, पण त्यामध्येही भावार्थ रूपाने समाधान ज्यांनी भरलं ते केवळ माझ्या सद्गुरूचं प्रसाद रूप अस्तित्व या श्लोकांमधलं होतं. आणि याला संदर्भ प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या रामायणामध्ये देखील सापडेल. आपल्याला या सीता स्वयंवराचा प्रसंग माहिती आहेच. जेव्हा अनेक क्षत्रिय राजे त्या शिवधनुष्याला प्रत्यांच्या लावण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा जेवढे कोणी क्षत्रिय राजे त्या धनुष्याला उचलत, त्यांची शक्ती देखील हा धनुष्य खेचून घ्यायचा. आणि शेवटी अशी वेळ आली की जनक जो विदेयी होता तो देखील संतापून गेला, आणि तो म्हणाला की अरे ही पृथ्वी काय क्षत्रिय विरहित झाली आहे का? इथं कोणीच हा शिवधनुष्याला प्रत्यांच्या लावू शकणारा उपस्थित नाही. प्रभू रामचंद्र त्यावेळेला विश्वामित्रांच्या शेजारी बसलेले. विश्वामित्रांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य होतं. प्रभू रामचंद्र एका शून्यामध्ये कुठेतरी हरवलेले. लक्ष्मणाचं थोडंसं अंतःकरण गलबलून गेलं खरं, पण एका टप्प्यावरती विश्वामित्रांनी रामाकडे पाहिलं आणि ते म्हणाले की रामा, उठ, या शिवधनुष्याला प्रत्यांच्या लाव आणि जनकाचा संताप दूर कर. एवढी 2 वाक्य केवळ विश्वामित्र, जे रामाचे सद्गुरूच होते, त्याचे मायबाप देखील होते, त्या जनकपुरीला जाताना दशरथांनी त्यांना आपल्या वडिलांच्या रूपामध्ये या विश्वामित्रांना बघ असं ज्या रामाला उपदेश केला होता, अशा रामाला विश्वामित्रांनी आदेश दिला. आणि त्यापुढे घडलेला इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की रामाने क्षणार्धात प्रत्यांच्या लावला आणि सीतेचं वरण केलं. या कथेमध्ये जे अत्यंत मूलभूत रहस्य आहे ते मात्र आपण सगळेजण विसरून जातो. आपल्या सगळ्यांना इतिहास असं सांगतो की रामाने शिवधनुष्य उचललं, रामाने शिवधनुष्य पेललं, रामाने शिवधनुष्याला प्रत्यांच्या लावला. पण श्रोतेहो, वस्तुस्थिती अशी होती
की ज्या वेळेला विश्वामित्रांनी रामाकडे बघून ते 2 शब्द उच्चारले की रामा उठ, शिवधनुष्याला प्रत्यांच्या लाव आणि जनकाचा संताप दूर कर, त्या क्षणी त्या शिवधनुष्याचे 2 तुकडे झाले होते. राम तर केवळ एक निमित्त होता ते करणारं कार्य. पण या चरित्राची गंमत अशी की विश्वामित्र रूपी सद्गुरू जो सगळं कार्य या रामाकडून करून घेतो, तो मात्र या चरित्राच्या नायकाला सतत रामरूपाने पुढे करतो आणि आपण मात्र सर्व कर्तेपणचा अधिकारी असूनही या कथेमध्ये असा काही लुप्त होतो की त्याचं कर्तृत्वच आपल्याला शोधता येत नाही आणि सर्व विश्व रामाने शिवधनुष्य एका प्रकारे प्रत्यांच्या लावून तोडलं असाच इतिहास सर्वत्र रचला जातो. श्रोते, मी तर फार सामान्य मनुष्य आहे. माझा सद्गुरू हा विश्वामित्रीच्या तोडीचा, यात काही शंकाच नाही. पण माझ्यासारख्या सामान्य जीवाकडून देखील तू या मनोबोधांच्या श्लोकाचं चिंतन कर, मी तुझ्याकडून बोलून घेतो असा आदेश द्यावा आणि मी केवळ एक निमित्त व्हावं. त्यामुळे या निमित्ताचं काही कौतुक नाही. या निमित्ताच्या शब्दांना देखील कुठलीही किंमत देऊ नका. केवळ आणि केवळ यातील व्यक्तीचा विचार बाजूला ठेवून केवळ यातील विचार जो माझ्या सद्गुरू रायाचा आहे तो आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. आपल्या प्रतिक्रिया या वारंवार यायच्याच. अनेक श्लोक झाल्यानंतर ज्यांचं मन भरून यायचं, काही ना काहीतरी पद्धतीने त्यांनी आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवल्याच. मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. आपल्या प्रतिक्रियांना कदाचित मी बऱ्याचदा उत्तर देऊ शकलो नसेन. यामध्ये माझा अहंभाव नाही, तर आपली भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा या भोगामध्ये पडू नये म्हणून बऱ्याचदा उत्तरं देखील दिली गेली नाहीत. पण श्रोते हो, अशा अनेक अतिशय उत्तम सुंदर अशा प्रकारच्या अभिप्रायांमध्ये एक अभिप्राय विलक्षण माझ्यापर्यंत आला होता आणि तो अभिप्राय मला इथं सांगण्याचा मोह अनिवार्य करत आहे. अभिप्राय असा होता की एक 3-4 दिवसापूर्वी माझ्या मित्राचा मला फोन आला आणि तो माझा मित्र कुठेतरी नगर रोडवर एका कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे आणि मोठ्या पोस्टवर असल्यामुळं दररोज त्याच्या पुण्याच्या घरापासून त्या नगर रोडपर्यंत त्याला कंपनीची गाडी, त्याचा ड्रायव्हर त्याला घ्यायला येतो आणि त्या गाडीतून तो 1.5 तासाचा प्रवास करत त्या नगर रोडवरील आपल्या कंपनीत जातो. अर्थात आपल्या महाराजांचाच अनुग्रहित असल्यामुळं मनाचे श्लोक त्याच्यापर्यंत जायचे आणि तो अत्यंत आवडीने आपल्या गाडीत ब्लूटूथच्या माध्यमातून त्या साऊंड सिस्टमवर ऐकायचा. गाडीमध्ये त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हरही असायचा आणि या ड्रायव्हरच्या देखील कित्येकदा इच्छा असो किंवा नसो हे कानावरती पडत राहायचं. सकाळ संध्याकाळ जाता येता एक श्लोक त्याचा पूर्ण ऐकून व्हायचा आणि असे 3-4 महिन्यानंतर त्या ड्रायव्हरने माझ्या मित्राजवळ जी प्रतिक्रिया दिली ती माझ्यासाठी लाख मोलाची ठरली. त्या ड्रायव्हरने माझ्या मित्राला सांगितलं की सर, आज गंमतच झाली. माझी बायको मला म्हणाली की तुमच्यामध्ये इतका बदल कसा झालाय. तर माझा मित्र त्यांना म्हणतो की बदल काय झाला बाबा, नेमकं काय केलंस तू असं. तो म्हणायचा की मला संताप खूप अनिवार्य व्हायचा, मला राग लगेच यायचा. कित्येकदा या रागाच्या भरामध्ये 1-2 हाताचे जोड देखील मी बायकोवरती उचलायचो. पण गेल्या 2-3 महिन्यामध्ये माझ्याकडून असा कुठलाच प्रसंग न घडल्यामुळं बायको मला म्हणते की अहो तुमचा राग कुठं पळून गेला, तुम्ही इतके शांत कसे झाला. तेव्हा मी विचार करू लागलो की माझा हा राग गेला कुठं नेमका. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जे आपण मनाचे श्लोक दररोज लावता, हे जे कोण साहेब बोलतायत, त्यांच्या या विचारांमधून माझा हा राग कुठच्या कुठं पळून गेला. आणि तेव्हा श्रोते हो, माझ्या मनामध्ये या फलश्रुतीची जाणीव झाली की जे समर्थ म्हणतात की मनाची शते ऐकता दोष जाते. या मनाचे श्लोक ऐकता क्षणी आपल्या अंतरंगातले दोष पळून जाऊ लागतात. त्यामुळं माझ्या सद्गुरुरायाने हे का प्रयोजन करावं, मला एक निमित्त करून या मनाचे श्लोक आपल्यापर्यंत का पोचवावेत याची मला खरंच कल्पना नाही. कदाचित एखाद्या स्त्रीच्या वरती होणारा हा छोट्या मोठ्या प्रमाणातला अत्याचार, कदाचित आपल्या नवऱ्याच्या रागापोटी तिची होणारी एखादी असहाय्य आवाज तो परमेश्वराने ऐकला असावा आणि तिच्यासाठी म्हणून निमित्त म्हणून माझ्यासारख्या माणसाला सलग 205 दिवस
या मनाच्या श्लोकामध्ये, चिंतनामध्ये गुंतवून ठेवावं. कल्याण तर सर्वांचंच आहे हो, कल्याण सगळ्यांचंच आहे. इथं बोलणारा देखील जीवच आहे. इथं हा कोणी काही वेगळा मनुष्य नाही. मी तर आपला सखा आहे, मी तर आपल्याशी संवाद करतोय. या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक दिवसात एक नवनवीन चिंतनातून माझ्या जीवनामध्ये जो रसपान मी केलं, त्या रसपानातून माझ्याही अंतःकरणातल्या दोषांची मला जाणीव होतीये. श्रोतेहो, पण गंमत अशी आहे की आपण सर्वजण या पारमार्थिक दृष्ट्या पंचपक्वान्नांमध्ये राहणारी माणसं आहोत. आजकाल कुठल्याही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपण बघतो ना, किती प्रकारचे पारमार्थिक संदर्भ, पारमार्थिक कथा, पारमार्थिक चित्र आपल्याला दररोज दिसत असतात. त्यामुळे ही पारमार्थिक पंचपक्वान्नांची अशी आपली सर्वांची सत्संग मंडळींची भेट आहे. पण जो एखादा अत्यंत या अशा दुर्लक्षित भागामध्ये असतो, ज्याच्याशी परमार्थाचा संबंध नसतो, त्याला हे पंचपक्वान्नाचं जेवण जेव्हा मिळतं तेव्हा त्याला कळतं की मनाची शते ऐकता दोष जाती. हे माझ्या समर्थ माऊलीचं वचन आहे. हे त्याचं कारुण्य आहे. कुठल्या जीवासाठी म्हणून हे निमित्त केलंय मला खरंच माहित नाही. पण या मनाच्या श्लोकाच्या आधाराने अनेक जीवांच्या कल्याणासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये त्यांनी बीज रोवलं, एवढं मात्र निश्चित आहे. मला अनेक लोकांच्या पत्रव्यवहारातून, ईमेल्स मधून कळत होतं की आपण जे सतत सद्गुरूशी अनन्य व्हा, सद्गुरूंनी सांगितलेलं नाम जे आहे सांगता, त्याचंच उत्तर काल एकांच्याकडून मला आलं की माझा दररोजचं नियमित जपसंख्या ही दुपटी किंवा तिपटीने या मनोबोधाच्या अभ्यासातून वाढली. आनंद आहे. सद्गुरू आमच्यावर देखील हीच कृपा करो, असं मी अत्यंत स्मितहास्य करून आपल्या समोर म्हणतोय की आमच्याही साधनेमध्ये वाढ व्हावी. पण ज्यांच्या साधनेमध्ये वाढ झालीय, मला त्यांच्या चरणी नमस्कार करावा असं वाटतं. श्रोतेहो, समर्थ म्हणतात की मतिमंद जे साधना योग्य होती. आता ज्यांनी हे पत्र लिहिलंय त्यांना मी हे दूषण देत नाही, ही त्यांच्यासाठी पदवी आहे. समर्थ इथं म्हणतात की मतिमंद ते साधना योग्य होती. आजच्या जीवनामध्ये आपण साधनेला योग्य न होण्याचं सगळ्यात महत्वाचं क्वालिफिकेशन काय आहे माहिती का? आपण साधना करतो, आज आपण परमार्थ करतोय, आज आपण या रामाच्या चरणाजवळ जाऊन वेगवेगळ्या उपासनांमध्ये भाग घेतोय. पण समर्थ या शब्दाचा जर आपण या श्लोकामध्ये नीट अभ्यास करत असाल तर समर्थ इथं आपल्याला एक मिनिमम क्वालिफिकेशन साधनेचं सांगतायत. आणि ते क्वालिफिकेशन काय आहे? मतिमंद ते साधना योग्य होती. आपण मतिमंद झालो पाहिजे. मतिमंद हा व्यावहारिक जगातला जो शब्द आपण वापरतो, अगदी तसा शब्द. आणि याचं अतिशय महत्वाचा दाखला रामायणामध्ये मिळतो की जेव्हा अहिल्याचा उद्धार प्रभूंनी केला तेव्हा तुलसीदासांनी एक चौपाई रचली. तुलसीदास म्हणतात की ज्या अहिल्याचा उद्धार माझ्या रामानी केला केवळ त्याच्या चरण रजानी, असं प्रभू दीन बंधू हरी कारण रहित दयाल, तुलसीदास सठतेही भजू छाडी कपट जंजाल. तुलसीदास म्हणतात की माझे प्रभू कसे आहेत? दीनबंधू आणि विनाकारण दया करणारे आहेत. त्यामुळे हे मना, तुलसीदास म्हणतात, हे मना तू आपलं कपट आणि जंजाळ सोडून त्यांचं भजन कर बघ. आज आपण परमार्थ करतोय, साधना करतोय, पण आपल्या अंतरंगातलं कपट, आपल्या अजूनही जीवनातलं चातुर्य अजूनही संपलेलं नाही. अजूनही आपली बुद्धीच्या आधारानेच आपण परमार्थ करतोय श्रोतेहो. आणि त्यामुळे समर्थांचा हा आशीर्वाद आहे की ज्यांची साधना वाढतीये, ज्यांचं या मनोबोधाच्या चिंतनातून साधनेचा मार्ग वाढतोय, खऱ्या अर्थाने मतिमंदत्वाकडे आपला हा मार्ग चालू झालाय. आणि हेच माझी माऊली सांगताना म्हणायचे की बऱ्याचदा ते अनेक तात्विक प्रश्न लोकांना विचारायचे आणि एखादा मनुष्य जर सतत एकच गोष्ट म्हणत राहिला की महाराज मला खरंच काही कळत नाही हो, तेव्हा महाराज म्हणायचे की मला खरंच काही कळत नाही. हे ज्याला कळतं त्याला सर्व कळतं. श्रोतेहो, परमार्थामध्ये मतिमंदाची भावना निर्माण होणं, मला वाटतं की आजच्या काळामध्ये साधना योग्य होण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की आपण सर्वजण व्यवहार कुशल मनुष्य आहोत, व्यवहार चतुर मनुष्य आहोत. आणि परमेश्वराकडे ही चतुराई चालत नाही, ही लबाडी चालत नाही, हा व्यवहार चालत नाही. तिथं आपलं निखळ मन, स्वच्छ मन, आणि हे स्वच्छ मन ज्याच्या अंतःकरणात येतं, सद्गुरू राया अगदी ते बालक नक्त जरी असलं, काळं बेंद्र जरी असलं, तरी जशी एखादी आई
आपल्या या नकट्या काळ्या बेंद्र्या बालकाला देखील किती छान सजवते हो. त्याला पावडर लावते, त्याला टोपलं घालते, त्याला नवीन कपडे घालते आणि त्याचे मुके घेत सगळ्या जगासमोर त्याला जसं आणते, तसं ज्याने आपल्या बुद्धीचं चातुर्य सोडलं, ज्याच्याकडे कदाचित कुठलीही परमार्थिक शक्ती नाही, ज्याच्याकडे आज कुठलीही अशी भावना नाही की ज्याच्यामुळं परमार्थामध्ये तो अधिकारी होऊ शकेल, पण ज्याला एकच कळालं की मी मतिमंद आहे, हे सद्गुरुराया, मला तुझ्या चरणांशिवाय दुसरा कुठलाही आधार नाही, मी तुला शरण आलोय. माझ्या जीवनामध्ये जितका माझा विश्वास माझ्या स्वतःवरती नाही, त्यापेक्षा अधिक विश्वास हे सद्गुरुराया माझा तुझ्या चरणांवर आहे. आता मला केवळ आणि केवळ तुझा आधार आहे. आणि श्रोते हो, जीवनातले ज्याचे सगळे आधार सुटतात आणि जो केवळ या रामाच्या भरोश्यावरती, या सद्गुरूच्या आधारावरती जगू शकतो, त्याच्याच जीवनामध्ये जरी तो परमार्थिक दृष्ट्या मतिमंद असला तरी तो सद्गुरू त्याला या परमार्थाचे दागिने घालतो, त्याच्या अंगामध्ये ज्ञान वैराग्य सामर्थ्य आणतो. कारण की तो संत कसा आहे, हे संत मोक्ष लक्ष्मीचे दाते आहेत. ते अनेक प्रकारचे दागिने घालून बसलेले आहेत आणि जो त्यांना शरणागत आला त्याला ते सजवतात आणि त्याला सजवून ज्ञान वैराग्य सामर्थ्य हे सर्व काही देतात. त्यामुळे श्रोतेहो, मी आपणास काय सांगावं, हे सर्व या संताची कृपा आहे हो. या संताच्या कृपेच्या आधारानेच हे सर्व मनोबोधाचं विश्लेषण मी आपल्यापर्यंत दिलं. यातून जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, जे आपल्या मनाला भावलं, ते कृतीमध्ये निश्चित आणा बरं. एवढी आपल्याला खरोखर मनापासून प्रार्थना करतो. आणि जे कदाचित आपल्याला भावलं नसेल ते सोडून द्या. अहो, मी सामान्य मनुष्य आहे, मी आपल्याला काय वेगळा उपदेश देणार. बऱ्याचदा संतांचे अभंग वाचताना मला गंमतीचा भाग देखील माझ्या मनामध्ये येतो. संत म्हणतात की मज निरंतर जागविती. या संतांच्या बद्दल एक विश्लेषण असं दिलं जातं की हे संत सतत झोपेतून जागे करतात. माझ्यासारखा सामान्य मनुष्याची या बुद्धीची ताकदच तितकी कमी आहे, या शब्दांमध्ये ही धारच इतकी कमी आहे की कोणालाही मी झोपेतून जाग करू शकत नाही. आत्मज्ञानाच्या जवळ मीच गटांगळ्या खाणारा जीव, मी कोणाला काय जाग करणार. पण एक आहे, या संतांच्या शब्दाचा विपर्यस्त अर्थ मात्र मी तुम्हाला प्रत्येकाला दिला. रात्री 12 आणि 12:30 कोणाला मेसेज पाठवणं हे काही सभ्य माणसाचं काम नाही, पण आपल्याला त्या झोपेमध्ये मात्र जर कित्येकदा जाग केलं असेल याचा मात्र मला भरोसा आहे. असो, काही हरकत नाही. संत या त्यांच्या मनोबोधाच्या आधाराने या आत्मनिद्रेमधून आपल्याला निश्चित जाग करतील. पण माझ्यासारख्या मनुष्याने निदान आपली झोप तरी चाळवली, मला वाटतं यापेक्षा वेगळं ते काय. श्रोतेहो, सर्व मनोबोधाचं एकच सार आहे, गुरुचे चरण. या सद्गुरूच्या चरणी अनन्य शरण जा. त्यांनी दिलेलं साधन आयुष्याचं आपलं ध्येय ठेवा. श्वासानिश्वासामध्ये ते नाम सांभाळा आणि बघा या मनोबोधाच्या प्रत्येक श्लोकाची अनुभूती सद्गुरुराया तुमच्या अंतःकरणात तुम्हाला देईल. आणि हीच सद्गुरूच्या चरणी तुम्हा सर्वांच्या कल्याणासाठी मनापासून तळमळून याचना की हे सद्गुरुराया, माझ्यापासून आणि माझ्या या सर्व श्रोतू वर्गांपासून आणि त्याचप्रमाणे तुझे जे कोणी ज्ञात अज्ञात असे याचक आहेत, या प्रत्येकाचं तू कल्याण कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला सार्थकतेचा मार्ग दे. बस, अजूनही काय मागावं याच्या पुढं. श्रोते हो, आता आपला हा संवाद संपुष्टात येतोय. माहित नाही एवढं मोठं शिवधनुष्य पुन्हा कधी गुरु इच्छा मला उचलण्यासाठी तेवढं योग्य समजेल न समजेल माहित नाही. त्यामुळं आत्ता तरी या मनोबोधाच्या या वाकयज्ञाला आता पूर्णत्व देतो. आपल्या चरणी जर काही चुकलं असेल तर आपली माफी मागतो. मोठ्या मनाने मला आपण माफ कराल असा माझा दृढ विश्वास आहे. आणि या सर्व चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याबरोबर आपण जो मला चिंतनाला उद्युक्त करण्यासाठी जो वेळ दिला, त्यातून जर माझ्याच आयुष्याचं कल्याण झालं तर आपल्याच या श्रवण भक्तीचा मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.